चला तर मग आता वरती जाऊया थोडंसं. हे आहेत पायऱ्या वरती जाण्यासाठी. आणि इथे वरती आल्याच्या नंतर आपण आजूबाजूचा जो परिसर आहे आपण हा बघू शकतो. हा परिसर इथं आल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही इथे दिसेल. समोर जी पूर्ण नाशिक सिटी आहे ती दिसते. त्याच्यानंतर हे बघा, हे पाठीमागचं तुम्हाला ही वास्तूचा जो आतला भाग आहे तो बघण्यासाठी मिळेल. तर पाहू शकता आपण. आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही अंदाज लावू शकता की त्या काळामध्ये जी कारिगिरी होती आणि हे जे काम झालेलं आहे, हे जे बनवलं आहे, त्याबाबत विचार करून पण ते लक्षात येणार नाही एवढी ही जी कारिगिरी आहे ही कल्पनेच्या पलीकडली पण आहे. कारण आपण ह्या ज्या वास्तू बघत आहोत ह्या अखंड वास्तू आहेत. ना याला कुठली काय म्हणतात डागडुजी दिलेली आहे किंवा कुठला सपोर्ट दिलेला आहे किंवा कुठल्या आधारावर ही अशी बनवलेली असं काहीच नाही आहे त्यामध्ये. ही जी आहे ही पूर्णपणे पूर्ण दगड आहे, पूर्ण दगड. आणि पूर्ण दगडापासून अखंड पूर्ण ही दगडाचीच वास्तू आहे. तर इथे आल्याच्या नंतर आपण नक्की हे जे खांब बनवलेले आहेत हे खांब तुम्ही एकदा जवळून नक्की बघा. आणि पुरातन काली बघा काही ठिकाणं असे बनवलेले आहेत जे ज्याचा उपयोग आंघोळीसाठी वगैरे असं त्या हिशोबाने ते बनवलेलं आहे. तर हे बघू शकता आपण इकडे ह्या बाजूने पण आंघोळीसाठी पण जागा बनवलेली आहे. आता तो काळ म्हणजे एक सुवर्ण काळ होता, पण त्याबद्दल आता कसं आहे बरीच फारशी माहिती नाही आहे. पण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला एकदा नक्की कळवा. आणि हे ठिकाण आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ठिकाण कसं वाटलं तुम्हाला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत बघायला पोहोचत राहतील. सबस्क्राईब नक्की करा.